आज्ञेचं वर्ष आम्ही जमावलं पाहिजे. तर माझा काय प्रॉब्लेम आहे, जे लोक देवाचं ऐकत नाही त्यांना आरामात देवाकडे घेऊन येतो मी. आरामात. त्यांना मारत नाही, इंजेक्शन देत नाही, त्यांना डोस देत नाही, त्याला फटका मारत नाही, हसत हसत म्हणणार किती छान आत माझ्या कांद्यावर हात घातले त्यांनी. हात घालून ते हळूच मी काटा काढत त्यांना समजत नाही, पण हळूच मी काटा काढलेला असतो पण ते देवाकडे येतात आणि तो चिडले माझ्यावर सैतानास. सकाळपासून गोंधळ गोंधळ गोंधळ. ही बाईने बिघडून टाकले. हालेलुया. काय बिघडून टाकली माहितीये? ज्यांना मारून धाबून घरात ठेवून गुलामासारखं वागत होते, गावभर हिंडून पाप करत होते, आज या बायकाची तोंड उघडली, बोलायला लागल्यात. अरे बाई, कोण तुला एवढं धाडस द्यायला? कशावर तेवढं बोलालेस? ती बघून घेतो ती बाईला. कोण बाई देते धाडस? तुम्ही सगळे साक्षी. हालेलुया. कोण ती बाई त्याला बघून घेतो? ती बाईला बघूनच घेतो. ते झालं, त्या बाईचा नंबर पाहिजे मला. बिचारी बायको घाबरून फोन केली, सिस्टर तुमचा नंबर मागायला देऊ का? बाई देऊन टाक, घाबरू नको, देऊन टाक. आता ही बाई नंबर दे म्हणले की त्यांना वाटलं देणार नाही. ही बाई देऊन टाक म्हटले. आणि जरा पिसडा वाटते की नाही? आणि जरा पिसडा. आता काय करायचं पुढं? थोडं एक तास पण नाही झालं, त्या बाईच्या नावाने मी कंप्लेंट देणार आहे, पोलीस कंप्लेंट देणार. त्या बाईचा घरचा पत्ता मला पाहिजे. बिचारी फोन केली, सिस्टर तुमचा पत्ता पाहिजे. कशाला पाहिजे बाई? माझं नावाला पोलीस कंप्लेंट करणार आहे तुमच्यावर, म्हणून तुमचा घरचा पत्ता पाहिजे. म्हणून तुझ्या नवऱ्याला ते सांगतो. हालेलुया. तुझ्या नवऱ्याला ते फोन मी सांगतो माझा घरचा पत्ता. मी नाही घेणार. मी ऐकलं लागलं, मला ऐकू यायला लागले. नको नको नको, तू ऐकून घे, मला सांग पत्ता. मी म्हटलं तुझा नवरा घेऊ दे, मी बरोबर पत्ता सांगतो माझा. तुला नाही सांगणार, तुला नाही सांगणार. नाही नाही, त्यांना सांगायला सांग, मी लिहून घेतो. तसं मी सांगणार नाही. तुझं नवऱ्याने फोन घेतली, त्यांनाच मी पत्ता सांगणार. तुम्हाला वाटतं तुम्ही शान आहे? हा, तुम्ही शान आहे? हालेलुया. असं पिसळल्या सैतान माझ्यावर का? तो पूर्ण गेलेला होता या लोकांना, त्याच्या जपड्यातून बाहेर खिचून काढलेले मी या लोकांना. कितीतरी लेकरांना मी आज वाचवत आहे, कितीतरी मुलं, त्यांनी मुलं त्याच्या दावडीत सापडलेल्या मी बाहेर खिचून काढत आहे. तो पिसळलेला आहे माझ्यावर. आमच्या शनिवारची गोष्ट आहे. एवढी बिझी मी सकाळी, एवढं म्हणजे एवढं बिझी काय सांगायला नको. मुली नाही, एक मुली गेली बाहेर,